तर पावसामुळे बीड अहमदनगरसह आता 25 गावांचा संपर्क तुटला आहे। त्या संदर्भातली महत्त्वाची बातमी। पावसामुळे बीड अहमदनगरसह 25 गावांचा संपर्क तुटलेला आहे। बीडमध्ये तुफान पावसामुळे पूल वाहून गेलेला आहे। बीडमध्ये तुफान पावसामुळे काही कडी नदीवरील पूल आता वाहून गेलेला आपण बघतोय। तर पूल वाहून गेल्याने परिसरातील वाहतूक मात्र बंद झालेली आहे। त्यामुळे अनेक गावांचा संपर्क देखील तुटल्याची माहिती मिळते। पावसामुळे आपण बघतोय बीड अहमदनगरसह 25 गावांचा संपर्क तुटलेला आहे। बीडमध्ये तुफान पावसामुळे पूल वाहून गेलाय आणि त्यामुळे संपर्क तुटला आहे। अहमदनगर बीड दरम्यान कडा येथील राष्ट्रीय महामार्गावरील जो पूल आहे तो रात्री जोरदार पाऊस झाल्यामुळे वाहून गेलेला आहे। सध्या ह्या पुलाचं युद्ध पातळीवरती दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे। जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यावरील जो नवीन पुलाचं काम सुरू आहे आणि नवीन पुलाचं काम बऱ्याच दिवसापासून संत गतीने सुरू आहे आणि त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून एक पूल तयार करण्यात आला होता। हा पूल जो आहे तो वाहून गेलेला आहे आणि दोन जिल्ह्याचा जो संपर्क जो आहे अहमदनगर बीड या दोन जिल्ह्याचा संपर्क तुटलेला आहे। सध्या संपूर्ण वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे आणि अहमदनगरवरून जामखेडवर जाण्यासाठी जो महामार्ग आहे तो याच महामार्ग आहे आणि त्यामुळे अनेक जे आजूबाजूचे 30 ते 35 गावं आहे या गावांचा जो रस्ता जो आहे तो बंद झाल्यानं आता सगळी वाहतूक जी आहे ती खोळंबलेली आहे। त्यामुळे आता पर्यायी व्यवस्था जी आहे ती करावी अशी मागणी जी आहे ती स्थानिक नागरिक करत आहे। त्यामुळे आता युद्ध पातळीवर ह्या रस्त्याचं काम जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। पुन्हा जायकर TV9 मराठी बीड।